अकोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दौऱ्यावर असता त्यांच्या हस्ते विविध वस्तूंचे लोकार्पण व नूतनीकरण करण्यात आले। यावेळी ग्रामदैवत राजेश्वर मंदिराचा विकास करण्याच्या दृष्टीने आमदार रणधीर सावरकर यांची मागणीची दखल तत्कालीन पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन अकोला शहराचा आराध्य दैवत राजेश्वर मंदिराच्या परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला। त्याला गती देऊन राजेश्वर मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 50 कोटी रुपयेपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते। आज आराखडा संदर्भात कोल्हापूर येथील आर्किटेक्ट विद्याधर धोमसे यांच्याकडून संपूर्ण आराखडा माहिती घेऊन मंदिर सुधारणा संदर्भात व ट्रस्टला अभिप्रेय कार्यासंदर्भात चर्चा विनिमय करून राजेश्वर मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा व मंदिराच्या विस्तारासाठी नागरिकांशी चर्चा विनिमय करून जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। जिल्हा आणि जिल्हा भोवताली जे अन्य जिल्ह्यांच्या दृष्टीने महिला जिल्हा रुग्णालयाची उभारणी आणि त्याचं नूतनीकरण ज्या पद्धतीने झालं, मला वाटतं राज्यामध्ये अशा प्रकारचं एक आदर्श रुग्णालय आपण उभा करण्याचं काम केलं। म्हणून मी रणधीर भाऊ, हरीश भाऊ, खंडेलवालजी आणि सर्व आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक आहे, आपल्या दुसऱ्या मॅडम पटोकर मॅडम, तर सगळ्यांचं मी आणि आपल्या सर्व स्टाफचं मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं गेल्या काही वर्षामध्ये वैद्यकीय सेवा परिपूर्ण असावी हा प्रयत्न आपले नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टीपणामुळे राष्ट्रीय आरोग्य मिशनला ज्या पद्धतीने गती मिळालेली आहे, त्यातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका होती। आणि मग आयुष्यमान भारत योजनेतून आज समाजातील प्रत्येक जो शेवटचा घटक आहे त्याला जोडण्याचा प्रयत्न झाला। आपल्या राज्य सरकारनं सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून 5 लाखापर्यंत आता ती अटे आपण मला वाटतं कार्डाची शिथिल केलेली आहे। सर्व राज्यातील जनतेला त्या दृष्टीने आता या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा आता निर्णय राज्य सरकारने केलेला आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।